नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही तर शेतीचा एक मास्टर क्लास आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो दिसायला फार लहान आहे, ज्याची मात्रा ऐकायला खूपच कमी वाटते, पण जो तुमच्या पिकांच्या यश आणि अपयशाची भिंत ठरतो. आज आपण बोलणार आहोत सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल, मायक्रो न्यूट्रिएंट्स बद्दल. शेतकरी बांधवांनो, गेल्या 50-60 वर्षात आपण शेतीचा चेहरा मोहरा पूर्ण बदलला आहे. हरित क्रांती आली, उत्पादन वाढलं, पण आपलं पूर्ण लक्ष गेलं फक्त या 3 गोष्टीवर: नत्र, स्फुरद आणि पालाश. युरिया, DAP, पोटॅश, गोण्या खत शेतात गेली. सुरुवातीला उत्पादन वाढलं, पण हळूहळू जमिनीची खरी ताकद कमी होत गेली. आपण जमिनीकडून धान्य घेतलं, पण तिला परत दिलं नाही. आज अनेक शेतकरी हे अनुभवत आहेत की भरपूर खत दिलं, पाणी दिलं, फवारणी केली, तरीही पिकाला रंग येत नाही. पाने पिवळी पडतात, फुलगळ होते, फळं लहान राहतात, उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येतं. ही सगळी लक्षणं म्हणजे हिडन हँगर आहे, म्हणजे लपलेली भूक. आज आपण एक एक करून समजून घेणार आहोत. झिंक, बोरॉन, आयर्न, मॅग्नीज, कॉपर, मोलिब्डेनम हे घटक काय काम करतात, कुठल्या पिकात केव्हा द्यायची, कोणता प्रोडक्ट योग्य. सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे काय? एका पिकाला पूर्ण जीवनचक्रासाठी एकूण 17 अन्नद्रव्याची गरज असते. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे हवा व पाण्यातून जातात. नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नद्रव्य आहे, पण झिंक, बोरॉन, आयर्न यांची गरज PPM मध्ये असते, फारच कमी प्रमाणात आहे. आणि इथेच शेतकरी चूक करतो. अरे फक्त 200 ग्रॅमच लागतं, नाही दिलं तर काय फरक पडणार. लॉ ऑफ मिनिमम म्हणजे सर्वात महत्त्वाचा नियम. तसंच शेतीतही युरिया 50 किलो, DAP 50 किलो, पोटॅश 30 किलो. पण जर झिंक कमी असेल तर उत्पादन झिंकच्या पातळीवरच थांबणार. म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य ही किल्ली आहेत जी NPKचं कुलूप उघडतात. आता झिंक म्हणजे हे वाढीचं इंजन आहे. भारतीय जमिनीत विशेषतः मध्य आणि उत्तर भारतात झिंकची कमतरता सर्वाधिक आढळते. झिंक काय काम करतं तर ऑक्सिन हार्मोन तयार करतं, झाडाची उंच वाढ नियंत्रित करतं, मुळांची ताकद वाढवतं, प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट निर्मितीला हे मदत करतं. आता झिंकची कमतरता असल्यावर कोणती लक्षणं येतात तर भाताला खैरा रोग येतो, मकाला व्हाईट बर्ड येतात, फळबागाला लिटल लीफ येतात. आता झिंकचे प्रकार किती आहेत तर झिंकचे 3 प्रकार आहेत. त्यात पहिला आहे झिंक सल्फेट 21%, दुसरा आहे झिंक सल्फेट 33% आणि तिसरा आहे चिलेटेड झिंक 12%. आता याचा वापर कसं करायचा तर मातीसाठी 33% झिंक 6 ते 8 किलो एकर प्रमाणे वापरायचं आहे आणि फवारणीसाठी चिलेटेड झिंक वापरायचं आहे 100 ते 150 ग्रॅम प्रति एकर. स्वस्त उपाय म्हणजे 1 किलो झिंक प्लस 1.5 किलो युरिया हे 150 लिटर पाण्यात मिसळून फवारायचं आहे. झिंक आणि DAP एकत्र कधीही टाकू नका. दुसरा आहे बोरॉन. बोरॉन म्हणजे अन्न वाहून नेणारा ट्रक. बोरॉन म्हणजे पानात तयार झालेलं अन्न फुलांपर्यंत, फळांपर्यंत पोहोचवणारा हा ड्रायव्हर आहे. बोरॉनचं काम आहे परागीभवन करणं, फळधारणा करणं, पेशींची भिंत मजबूत करणं. आणि बोरॉनची कमतरतेची लक्षणं आहेत फळ फुटणे, फुलगळ, वाकडी तिकडी फळं येणे, दाना न भरणे. आता याचा वापर कसं करायचं तर बोरॅक्स 3 ते 4 किलोग्राम प्रति एकर हे मातीत टाकायचं आहे. बोरॉन 20% 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर फवारायचं आहे. जास्त बोरॉन विषारी ठरू शकतो म्हणून काळजी घ्यायची आहे. आयर्न म्हणजे नवीन पान पिवळी, उशी, शिरा हिरव्या याचा उपाय आहे फेरस सल्फेट फवारणी करायची आहे. मॅग्नीजनं प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे. गहू, ओट्समध्ये व कमतरता करतं. कॉपर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, जास्त झालं तर जळजळ करतं. मोलिब्डेनम डाळी, सोयाबीनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. नत्र स्थिरीकरणासाठी हे आवश्यक आहे. बियाणं पेरणीवेळी झिंक प्लस बोरॉन मातीमध्ये टाकायचं आहे. 30 ते 35 दिवस झाल्यानंतर मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स फवारणी करायचं आहे. फुलोऱ्यापूर्वी बोरॉन फवारणी करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, शेती म्हणजे अंदाज नव्हे, शेती म्हणजे विज्ञान. माती तपासणी करा, जे कमी आहे तेवढंच द्या. उगाच टॉनिकच्या बाटल्या ओतू नका. सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी लागतात पण परिणाम फार मोठा देतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.